नमस्कार मित्रांनो, आज मी वैजनाथ परळी रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे। बघा, बघू शकतात इथं भरपूर गाड्या आहेत। बघा माझ्या पाठीमागं मला वाटतं मालगाडी आहे, त्यात कोळसा आहे। बघा दगडी कोळसा आहे आणि त्याच्या पलीकडून बी एक गाडी उभा आहे। आणि चला म्हणलं आज आपली बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्ग इकडं काम चालू आहे का नाही ते बघायला आलेलो आहे। बघा मी आज की इकडून एक गाडी उभा आहे। बघा ती मालगाडी आहे बघा, आणि इकडे साईडला आहे बघा आपली बीड लाईन जोडणार आहेत। बघा मित्रांनो, हे सूर्य मावळाला चालला आहे बघा मित्रांनो, त्याच्यामुळे थोडं ऊन चमकत आहे बघा वरल्याकडे साईडला। आज म्हणलं परळी वैजनाथ रेल्वे स्थानक पाहूया आपण कसं काय इथं। आज पहिल्यांदा चालू आहे बघा मित्रांनो, मी इकडे लाईनला आपल्या बीड परळी वैजनाथ लाईनला आज मी पहिल्यांदा आलेलो आहे। की ह्या साईडला इकडच्या साईडला आपली बीड लाईन जोडणार आहेत असे मी इथं चर्चा केली एक दोन जणांसंग, की आज मी बीडवरून परळी वैजनाथ इकडे येताना की इकडं खूप काम कमी आहे बघा मित्रांनो। बीड ते वडवणीपर्यंत काम चांगलं दिसत आहे आपल्याला, की काही जागेवर पटरी टाकली जुनी, काही जागेवर गॅप आहे, काही जागेवर टाकली, काही जागेवर गॅप आहे। आणि इलेक्ट्रॉनिकचे पोलसुद्धा रवलेत बघा मित्रांनो, काही जागेवर वडवणीच्या पाठीमागे आहेत बघा। फक्त बीड ते वडवणीपर्यंत काम चांगलं झालेलं आहे, म्हणजे चालूच आहे मित्रांनो। आणि बीड ते परळीपर्यंत गाडी यायला 1 वर्ष बी लागू शकते माझ्या अंदाजाने, आणि वडवणीपर्यंत 2-4 महिन्यात गाडी येईन असं माझा अंदाज आहे बघा मित्रांनो। कुठून जोडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो। आणि एक विनंती आहे तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईबर करा आणि शेअर करा, आणि हेडेव शेवटपर्यंत बघा। ह्याच लाईनला बीड लाईन जोडणार आहेत बघा मित्रांनो, बीड परळी लाईन ह्याच लाईनला जोडणार आहेत। समोर बघू शकतात तुम्ही, समोर दिसतंय का, ते 2 लाईन जोडणार आहेत बघा बीड परळी लाईन मित्रांनो, बघू शकतात। आणि इथपर्यंत काम याला 1 वर्ष बी लागू शकताय मित्रांनो। आणि पलीकडून का बघा रेल्वे इंजिन आहेत बघा, हे सगळे इंजिन, त्याच्यामुळे आपण आज आढावा घ्यायला आलोत बघा परळी रेल्वे स्थानकावर। बघू पलीकडे मालगाडी आहे, माल उतरते तर बघा, खते बघा त्या गाडीमध्ये पूर्ण। बघू शकता हे प्लॅटफॉर्म 3 नंबर आहे, आणि हे प्लॅटफॉर्म 2 नंबर आहे, आणि 1 नंबर प्लॅटफॉर्म पलीकडून आहे बघा मित्रांनो, आपण ते बी पाहायला जाऊ आता। हे बघा मित्रांनो 1 नंबर प्लॅटफॉर्म पलीकडा। वैजनाथ परळी रेल्वे स्थानक आहे बघा हे। एक नंबर प्लॅटफॉर्म आहे बघा ह्यो, बघू शकतात की हैदराबाद एक्सप्रेस येणार आहे बघा मित्रांनो आता इथं। परभणी नांदेड मार्गे गाडी जाणार आहे ती।
हैदराबाद एक्सप्रेस आता थोड्याच वेळात इथं येणार आहे. हैदराबाद एक्सप्रेस आलेली आहे बघा मित्रांनो. ही हैदराबाद एक्सप्रेस आहे. आता ही नांदेडला गाडी चालली. इथं इंजिन चेंज करतात बघा.